नमस्कार मित्रांनो, नॉलेज स्पार्क चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एक अशा महान स्त्रीबद्दल ज्यांनी शिक्षणासाठी समाजाशी संघर्ष केला, ज्यांनी अन्यायाविरुद्ध लेखणी उचलली आणि ज्यांनी भारतातील स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्या आहेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सावित्रीबाईंचा जन्म आणि बालपण, त्यांचे शिक्षण आणि संघर्ष, स्त्री शिक्षणासाठी केलेले त्यांचे कार्य, सामाजिक सुधारणा, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांनी आजच्या काळात दिलेला वारसा, अशा अनेक गोष्टींचा उहापोह आपल्या आजच्या व्हिडिओत होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 नायगाव, सातारा जिल्हा, महाराष्ट्र येथे झाला. त्या काळात मुलींना शिक्षण घेणं निषिद्ध होतं. स्त्रियांना फक्त घरकामापुरतं मर्यादित केलं जात होतं. रांधावाडा उष्टी काढा यात तिला गुरफटून टाकलं होतं. चूल आणि मूल एवढ्यापुरतं तिचं विश्व मर्यादित होतं. स्त्री ही जन्मात आल्यानंतर तिला वडिलांच्या आज्ञेत आणि भावाच्या आज्ञेत राहावं लागत होतं. स्त्री जेव्हा लग्न करून सासरी जायची तेव्हा आपल्या पतीच्या आज्ञेत आणि वृद्धपकाळात आपल्या मुलाच्या आज्ञेत तिला राहावं लागत होतं. सावित्रीबाईंनी हे सगळं आपली भारतीय संस्कृतीचं बारकाईने अभ्यास केला. सर्वात जर गुलामगिरीत राहत असलेला घटक जर दिसला असेल तो म्हणजे स्त्री वर्ग, आणि त्यानंतर शूद्र अतिशूद्र या समाजावरती होणारा प्रचंड अन्याय त्यांनी बघितला. आणि या वर्गासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही जाण त्यांच्या लक्षात आलेली आहे. आणि या जाणीवेतूनच त्यांनी हा शिक्षणाचा लढा दिलेला आहे. सावित्रीबाईंचं लग्न अवघ्या 9व्या वर्षी झालेलं आहे ज्योतिराव फुले यांच्याशी. आणि हे लग्न त्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देणारं ठरलेलं आहे. ज्योतिराव फुले हे स्वतः शिक्षणाचे महत्त्व ओळखणारे सुधारक होते. म्हणून त्यांनी सावित्रीबाईंना शिकवण्याचा निर्णय घेतला. सावित्रीबाईंना प्रथम त्या घरातच शिकवलं आणि नंतर पुण्यात त्यांनी शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवलं गेलं. आणि भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून इतिहासात त्यांचं नाव अजरामर झालेलं आहे. पण हा प्रवास सोपा नव्हता. सावित्रीबाई जेव्हा शाळेत शिकवायला जात होत्या, ज्या वेळेला स्त्रीला उंबरठ्याबाहेर पडायला परवानगी नव्हती आणि त्या काळामध्ये स्त्री बाहेर जाणार आणि ती शिकणार हे त्यावेळच्या सनातनी आणि धर्माचं स्तोम माजवणाऱ्या लोकांना मान्य नव्हतं. त्यामुळे सर्व समाजातील धर्मातील लोकांनी त्यांच्यावरती कडाडून टीका केलेली आहे, कडाडून विरोध केलेला आहे. जेव्हा त्या शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा लोक त्यांच्यावर शेण फेकायचे, चिखल फेकायचे, दगड मारायचे किंवा अपमानास्पद शब्द पण वापरायचे. परंतु या कुठल्याच गोष्टीला सावित्रीबाई डगमगल्या नाही. त्या सोबत एक साडी घेऊन जायच्या पिशवीमध्ये आणि शाळेत गेल्यावरती त्या चिखलाने शेणाने माखलेली साडी बदलून त्या तिथं ज्ञानदानाचं कार्य चालू करायच्या. म्हणजे कुठली पण गोष्ट आपला जर निर्धार कायम असेल तर कुठल्याही खराब आपल्याला येणारे जे अनुभव असतात त्याला न घाबरता त्यांचं जे कार्य आहे ते त्यांनी चालूच ठेवलेलं आहे. भारतातील पहिली मुलींची शाळा 1848 साली पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू झालेली आहे. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी हे कार्य जेव्हा चालू केलं, मात्र शाळा तर चालू केलेली आहे, मात्र शाळेमध्ये मुली लोक पाठवायला तयार नव्हते. आता मुलींना जर शिक्षण दिलं तर मात्र त्यावेळी अशा पद्धतीने लोकांमध्ये अपप्रचार चालू केला की जर स्त्री शिकली तर मोठं वादळ होणार आहे, भूकंप होणार आहे, जलप्रलय होणार आहे.
ही पृथ्वी नष्ट व्हायला वेळ लागणार नाही अशा पद्धतीने अपप्रचार चालू केलेला आहे आणि या अपप्रचाराला अनेक लोक बळी पडलेले आहेत. पण तरी सुद्धा सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंनी कुठेही न घाबरता त्यांचं कार्य लोकांना भेटणं किंवा लोकांना प्रवृत्त करणं, आपल्या मुलीला शिक्षणासाठी पाठवायला, आणि असंच करत असताना त्यांना 6 विद्यार्थिनी मिळालेल्या आहे आणि 6 विद्यार्थिनींमध्ये त्यांनी आपली पहिली शाळा चालू केलेली आहे. या शाळेमध्ये मुलींना वाचन, लेखन, गणित, नैतिक शिक्षण आणि आत्मसन्मान शिकवला जात होता. हे कार्य इतकं क्रांतिकारी होतं की या समाजाने अनेक बहिष्कार या दाम्पत्यावर टाकलेले आहे. तरीही हे दाम्पत्य घाबरत नाहीये असं वाटल्यावरती त्यांनी दुसरा उपाय केलेला आहे. ज्योतिराव फुलेंचे वडील होते, त्यांना जाऊन ते लोक भेटलेले आहेत गोविंदरावांना, आणि त्यांना सांगितलं आहे की तुझ्या मुलाला आणि सुनेला आवर, हे कार्य करण्यापासून परावृत्त कर, आणि असं म्हणून ते निघून गेलेले आहे. ज्योतिराव फुलेंचे वडील यांनी सुद्धा आपल्या मुलाला आणि सुनेला या कार्यापासून परावृत्त करण्यासाठी खूप समजावून सांगितलेलं आहे. परंतु आपला मुलगा आणि सून या कार्याने इतके प्रेरित झाले आहेत की ते याच्यातून बाहेर पडू नाही शकत. तेव्हा ज्योतिराव फुलेंच्या वडिलांनी त्यांना सांगितलेलं आहे की जर तू हे कार्य सोडत नसेल तर तू माझ्या घरात राहू नकोस, तू इथून चालता हो. असं म्हटल्यावरती ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईने क्षणाचाही विचार न करता आपल्या सासऱ्याच्या घरातून ते बाहेर पडलेले आहेत आणि बाहेर त्यांनी नवीन विश्व निर्माण केलेलं आहे. बघा, कितीही समाजाने दबाव टाकले तरी सुद्धा त्या कुठल्याही दबावाला ते घाबरलेले नाहीये. वेळ प्रसंगी त्यांना घर सोडावं लागलेलं आहे, तरी सुद्धा त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचं जे कार्य आहे ते कुठेही त्याच्यात खंड पडू दिलेला नाहीये. सावित्रीबाई या फक्त शिक्षिका नव्हत्या, तर त्या समाज सुधारक होत्या. त्यांनी अनेक महत्त्वाचे कार्य केलेले आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचं जर कार्य असेल तर त्या विधवा स्त्रियांसाठी आहे. बघा, त्या काळामध्ये विधवाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असायचं, कारण मुलीचं लग्न हे अतिशय लहान वयात होत होतं. की जी मुलगी 5, 6, 7 वर्षाची असायची आणि तिचा जो होणारा नवरा आहे तो मात्र 50, 60, काही तर 70व्या वर्षी सुद्धा लग्न करायचे. आणि इतक्या लहान वयातली जी ही मुलगी आहे ती जेव्हा तरुण व्हायची, तारुण्यात पदार्पण करायची, तेव्हा कधी कधी काय म्हणतात, दुर्दैवाने त्या नवऱ्याचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला असायचा किंवा दुर्दैवाने तो या जगात नसायचा. अशा वेळी तिला हे जे मिळालेलं वैधव्य आहे, तिची कुठलीही चूक नसताना तिला जे हे विधवापण मिळालेलं आहे त्याचे मात्र परिणाम तिला आयुष्यभर सहन करावे लागत होते. विधवेवरती तर अनेक काय म्हणतात ना, वेगवेगळे नियम, अटी अशा टाकलेल्या होत्या की त्या नियमांमध्ये तिचं पूर्ण आयुष्य करपलेलं असायचं. पण अशा विधवा स्त्रीवरती सुद्धा आपल्याच कुटुंबातले लोक किंवा जवळपासचे जे नातलग आहे यांची तिच्यावरती वाईट नजर पडायची आणि अशा या स्त्रीवरती कुठेतरी अन्याय अत्याचार व्हायचा आणि त्या अन्याय अत्याचारातून विधवा स्त्री आणि ती कुठेतरी गरोदर राहायची. त्यावेळी समाजामध्ये तोंड दाखवायला तिला जागा राहायची नाही आणि अशा वेळी तिला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहायचा नाही. आणि अशीच एक ब्राह्मण स्त्री जिचं नाव काशीबाई होतं, ती विधवा झाल्यानंतर तिच्या जवळच्या नातलगांकडून ती फसवली गेली आणि गरोदर जेव्हा राहिली तेव्हा ती आपली जीव नकोय मला म्हणून ती आत्महत्या करण्यासाठी एका पुलावरती गेलेली आहे आणि तिथनं खालच्या नदीमध्ये स्वतःला झोकून देण्यासाठी तिने विचार करत असताना ज्योतिराव फुलेंनी तिला बघितलेलं आहे, तिचं मन वळवलेलं आहे आणि तिला आपल्या घरी घेऊन आलेले आहेत. सावित्रीबाईंना ही सगळी परिस्थिती सांगितली. सावित्रीबाईंनी सुद्धा त्या मुलीला दोष न देता समाजामध्ये हे असं घडणारच आहे, तेव्हा विधवाचा आपण पुनर्विवाह करायला पाहिजे हा विचार त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि विधवा पुनर्विवाहासाठी सुद्धा त्यांनी अनेक उपाययोजना किंवा अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवलेले आहेत. तर या काशीबाईंचं जे मूल झालेलं आहे यशवंत, त्या यशवंताला त्यांनी दत्तक घेतलेलं आहे. याच मुलाला पुढे त्यांनी डॉक्टर केलेला आहे. मोठ्या नावारूपाला आलेला हा डॉक्टर त्यांनी समाजासाठी खूप चांगलं कार्य केलेलं आहे.
पुढे विधवा झालेल्या मुली आहेत, अशा विधवांचा सुद्धा पुनर्विवाह त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर बालविवाह जर थांबवला तर अनेक गोष्टींचं याच्यातून सुटका होणार आहे, अनेक समस्या येणारच नाहीये. म्हणून त्यांनी बालविवाह रोखण्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केलेला आहे. विरोध करण्यासाठी त्यांनी अनेक कायदे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. सती प्रथा त्यावेळेचा एक मोठा भयानक प्रकार होता की नवऱ्याच्या शवाबरोबर, कारण मुलगी म्हणजे स्त्री आणि पुरुषामध्ये लग्न करत असताना एवढं मोठं वयाचं अंतर असायचं की कालानुसार पुरुषाचा कुठेतरी मृत्यू ओढावला जायचा आणि तरुण असलेल्या या स्त्रीला त्या पुरुषाच्या शवावरती बांधलं जात होतं आणि तिला त्या ठिकाणी जिवंत जाळलं जात होतं. तिला जेव्हा त्या आगीचे चटके बसायचे त्यावेळेला ती मोठमोठ्याने किंचाळायची, ओरडायची. तेव्हा त्या ओरडण्याचा आवाज लोकांपर्यंत जाऊ नये तेव्हा मोठमोठे नगारे आणि ढोल वाजवले जायचे की त्याच्यामुळे की तिचा आवाज तिथंच त्या ढोल नगाऱ्याच्या आवाजात दबला जाईल आणि बाकीचे लोक मोठमोठे काठ्या घेऊन त्याच्या अवतीभोवती जायचे की ती जळत असताना जेव्हा ती त्या तिरडीतून बाहेर पळायचा प्रयत्न करायची तेव्हा लाठ्या काठ्यांनी तिला त्या आगीमध्ये लोटलं जायचं आणि जिवंतपणे तिला जाळलं जायचं. ही जी सती प्रथा आहे ती इतकी वेदनाकारक होती. त्या सती प्रथेच्या विरोधात सुद्धा त्यांनी भूमिका आपली उभी केलेली आहे. दुसरं अस्पृश्यता विरोध. त्यांनी आपला समाजामध्ये स्त्री आणि पुरुष या दोनच जाती आहेत, बाकीचे हे सगळे आपल्या व्यवसायानुसार वेगवेगळे उतरण तयार झालेले आहे, वेगवेगळे व्यवसायानुसार जाती निर्माण झालेल्या आहेत आणि सगळ्यात जर त्यांना कणव वाटत असेल ती म्हणजे अस्पृश्य समाजाबद्दल. एकेकाळी अतिशय विद्वान किंवा अतिशय ताकदवर पराक्रमी असणारा हा अस्पृश्य समाज तो काळानुसार वेगवेगळे स्थित्यंतर घडत गेले आणि तो गुलाम झालेला आहे, तो अतिशूद्र मानला गेलेला आहे. अशा अस्पृश्य समाजासाठी सुद्धा त्यांनी अनेक मोठमोठ्या भूमिका घेतलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कार्य केलेलं आहे. अनाथ मुलांसाठी सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. बालहत्या प्रतिबंधक केंद्र त्यांनी स्थापन केलेलं आहे की त्यांनी आपल्या घराच्या बाहेर एक बोर्ड लावलेला आहे आणि त्या बोर्डवरती लिहिलेलं आहे की ज्याही विधवा स्त्रिया गरोदर असतील तर त्यांनी इथं आमच्या आश्रमात यावं, त्यांनी बाळाला जन्म द्यावा आणि तुम्हाला हवं असेल तर बाळ घेऊन जा, अन्यथा बाळाचा सांभाळ आम्ही करू. बालहत्या प्रतिबंधक असं त्यांनी इथं हे केलेलं आहे, केंद्र स्थापन केलेलं आहे. हा विचार सुद्धा त्यावेळी खूप मोठा क्रांतिकारी विचार होता आणि हे त्यावेळच्या समाजाला मान्य करणं खूप जड गेलेलं आहे. पुढे सावित्रीमाईंनी जेही काही लिखाण केलेलं आहे ते लिखाणात सुद्धा त्यावेळची परिस्थिती, त्यावेळच्या समाजात घडणारे बदल किंवा समाजामध्ये कशा प्रकारे फसवणूक चालली आहे, कशा प्रकारे समाज भरडला जात आहे हे त्यांनी आपल्या लेखनामध्ये. सावित्रीमाई फुले या उत्कृष्ट कवयित्री होत्या. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं आहेत. त्यातली काही प्रमुख पुस्तकं म्हणजे काव्य फुले. 1854 साली लिहिलेल्या या पुस्तकामध्ये स्त्री शिक्षण, सामाजिक अन्याय, समानता यावर आधारित कविता आपल्याला आजही पाहायला मिळतील. दुसरं बावनकशी सुबोध रत्नाकर या पुस्तकामध्ये नैतिक शिक्षण, समाज प्रबोधन आणि या वेगवेगळ्या लिखाणातून स्त्रियांनी शिकावं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा आणि आत्मसन्मानाने जगावं हाच संदेश त्यांनी आपल्या लिखाणातून दिलेला आहे. सावित्रीमाई फुले ह्या एक विचार होत्या, ही एक व्यक्ती नसून हे एक विचार होता आणि सावित्रीमाईंनी अतिशय आपल्या पूर्ण जीवनामध्ये अविरत असं कार्य केलेलं आहे. जेव्हा ज्योतिबा फुलेंचा मृत्यू झालेला आहे त्यावेळी त्यांचा जो दत्तक मुलगा आहे त्या दत्तक मुलगा जेव्हा अग्निडाग द्यायला पुढे आला त्यावेळेच्या सनातनी लोकांनी तिथं विरोध केलेला आहे की हा तुमचा सख्खा मुलगा नाहीये, हा दत्तक मुलगा आहे आणि या दत्तक मुलाला अग्निडाग देण्याचा अधिकार नाही. असं असताना
अतिशय दुःखात असताना सावित्रीमाई उठलेल्या आहे, आपला पदर खोचलेला आहे आणि त्या स्वतः उठून आपल्या दत्तक मुलाच्या हातातला अग्निडाग घेतलेला आहे आणि स्वतः ज्योतिराव फुल्यांच्या मृतदेहाला त्यांनी अग्नी दिलेला आहे. बघा, प्रत्येक गोष्ट सावित्रीमाईंची अतिशय 200 वर्ष पुढचा असा विचार करणारी होती आणि हाच विचार त्यांना खूप महान आणि अजरामर केलेला आहे. अशा या महान स्त्रीने शेवटच्या क्षणापर्यंत समाजसेवा केलेली आहे. 1897 साली प्लेगची साथ आलेली आहे आणि या प्लेगच्या साथीमध्ये सुद्धा त्यांनी अविरत असं रुग्णांची सेवा केलेली आहे आणि रुग्णांची सेवा करत असताना स्वतः रुग्णाला उचलून दवाखान्यात नेत असताना त्या सेवेमध्येच त्यांना प्लेगची लागण झालेली आहे आणि 10 मार्च 1897 रोजी सावित्रीमाई या महान व्यक्तीचा, महान विभूतीचा तिथं मृत्यू झालेला आहे. त्या समाजसेवेत शहीद झालेल्या आहेत. तर आपल्याला सावित्रीमाई फुलेंची जेव्हा आपल्याला आठवण येत असते, जेव्हा आपण त्यांचं स्मरण करत असतो, तेव्हा त्यांनी काही आपल्याला जे विचार दिलेले आहेत त्या विचारांचा आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने आपण त्यांना आदरांजली वाहिलेली आहे असं होईल. त्या सर्वात प्रथम म्हणायच्या की स्त्रीला शिक्षण देणं किती महत्त्वाचं आहे आणि हा जो त्यांनी विचार केला होता म्हणूनच आज आपल्याला स्त्री डॉक्टर, इंजिनियर आणि अधिकारी, वैज्ञानिक झालेली पाहायला मिळत आहे की जो सावित्रीमाईंनी केलेला संघर्ष आहे त्याचंच फळ आपल्याला आज मिळत आहे की आजची स्त्री सर्व क्षेत्रामध्ये ती मोठमोठे शिखर तिने काबीज केलेले आहेत. तर सावित्रीमाई फुलेंनी आपल्याला दुसरा विचार दिलेला आहे की शिक्षण हेच खऱ्या मुक्तीचं साधन आहे. त्या नेहमी असं म्हणायच्या की तुमचं जे दारिद्र्य आहे, तुमचं जे काही आजची परिस्थिती आहे त्या परिस्थितीत जर बदलायची असेल तर त्याला शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही मुक्तीचा मार्ग नाहीये. म्हणून शिक्षण हे आवश्यक आहे. शिक्षण हे शेवटच्या समाजातल्या घटकापर्यंत झिरपत गेलं पाहिजे. शिक्षण हा सर्वांचा मूलभूत अधिकार राहिला पाहिजे हे त्यांचा विचार होता आणि म्हणूनच त्यांनी सर्वात तळागाळातला जो घटक होता, म्हणजे अगदी उच्चवर्णीयामध्ये सुद्धा सगळ्यात शूद्र मानलेला घटक म्हणजे स्त्री वर्ग, त्या स्त्री वर्गासाठी त्यांनी शिक्षणाचं खूप मोठं कार्य केलेलं आहे. ते म्हणायचे की अन्यायाविरुद्ध उभं राहणं अतिशय आवश्यक आहे. अन्याय सहन करणं अतिशय भेकडपणाचं लक्षण आहे, तर त्याच्या विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे. तिसरं म्हणजे स्त्री पुरुष समानता. हा स्त्री पुरुष समानता हा जो विचार आहे त्यांनी स्वतः सुद्धा आपल्या आचरणात आणलेला आहे. ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले हे दोघंही बरोबरीने काम करत होते, बरोबरीने बाहेर पडत होते आणि ते म्हणायचे की संसार रथाचे हे 2 चाकं आहेत, स्त्री आणि पुरुष. हे दोघं जर घराबाहेर पडले, दोघांनी जर कष्ट केलं, इव्हन कामगार वर्गाला सुद्धा ते सांगायचे की स्त्री पुरुष दोघांनीही बरोबरीने कष्ट केलं पाहिजे तर तुमची घराची प्रगती आहे. पुरुष गेलाय कष्ट करायला आणि घरी बाई बसलेली आहे असं न विचार करता ते म्हणायचे की स्त्री आणि पुरुषाने दोघांनी कष्ट केलं तर तुमच्या घराची परिस्थिती ही लवकर बदलणार आहे. बघा, अतिशय क्रांतिकारी आणि महत्त्वाचा विचार त्यांनी आपल्याला आजही प्रत्येकाच्या जीवनामध्ये उपयोगात आणण्यासारखा आहे. त्यांचे जे विचार आहेत ते जर आपण आचरणात आणले तर खऱ्या अर्थाने आपल्याला सावित्रीमाई फुलेंचं ऋण फेडलं आहे. कारण आज भारतातील प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक मागासवर्गीय घटक हा त्यांच्या ऋणात आहे सावित्रीमाई फुलेंचा आणि ज्योतिबा फुलेंचा. जर त्यांचे विचार आपण आपल्या आचरणात आणले तर नक्कीच आपण त्यांचं ऋण काही अंशी फेडलंय असं आपल्याला विचार करायला हरकत नाही.